बाळासाहेब लांडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे आबा, गणेश कोळे उपाध्यक्ष, छत्रपती पुरस्कार सन्मानित संभाजी वरुटे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद, कार्याध्यक्ष आदरणीय नामदेवराव मोहिते बापू, तांत्रिक सचिव आदरणीय व्यंकट यादव, ऑफिस सचिव आदरणीय ललित दादा लांडगे, त्याचबरोबर या सोशल मीडियासाठी झटून काम करणारे आदरणीय शेखर शिंदे आणि उपस्थितांमध्ये अनेक मार्गदर्शक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती यश प्राप्त केलेली मंडळी उपस्थित आहेत. या सर्वांचं त्याचबरोबर आज मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक आदरणीय अमोल यादव, या सर्वांचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि आज गणेश चतुर्थी आहे. गणेशाचं आगमन हे सुस्थितीत आहे, चांगली गोष्ट आहे आणि त्या गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं उचललेलं पाऊल आहे की या आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान तुम्हापर्यंत पोहोचवण्याचं आहे आणि ते तुम्हाला तंत्र शुद्ध दिलं जाईल, जेवढं देता येईल. कुस्तीमध्ये लागणाऱ्या टेक्निक आहे, टॅक्टिक्स आहे, ट्रेनिंग मेथड आहे, डाएट आहे, डॉपिंग आहे, सायकोलॉजी आहे, इंजुरी आहे, हे सर्व तुम्हाला यथोचित दिलं जाणार. आणि लॉकडाऊन उठल्यानंतर प्रॅक्टिकली त्या सर्वांचं टेक्निक लावायचं कसं, आता हे फक्त मौखिक सांगितलं जाईल तुम्हाला. ट्रेनिंग मेथड तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवलं जाईल मॅटवरती. कुस्तीमध्ये जेवढं जेवढं लागणार आहे ते तुम्हाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कमी पडू देणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आजचे वक्ते मार्गदर्शक आहेत अमोल यादव. अमोल अशोक यादव कडेपूर, तालुका केडेगाव, जिल्हा सांगलीचे सुपुत्र आहेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीरच्या परिषदेवर अनेक पदकं प्राप्त केले आहेत. सिनियर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग आहेत. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि ते MP.Ed. NIS आहेत. तुम्हा सर्वांना एक सांगण्यास मला आनंद होतो आहे, सोनीपत हरियाणा येथून जेवढ्या भारताच्या टीमा बाहेर जात आहेत त्यांचं ट्रेनिंग तिथं दिलं जातं आणि या भारतातील कोचेस मधून अमोल यादव हा महाराष्ट्राचा कोच, त्याची निवड त्याच सेंटरमध्ये केली गेलेली आहे. एक ख्याती प्राप्त नवोदित होतकरू हार्डवर्कर अमोल यादव. त्याचबरोबर लखनौला अमर निंबाळकर आहे, ही महाराष्ट्राची रत्न आहेत, हे तुम्हा सर्वांच्या माहिती करता. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अशा रत्नांना जे अप टू डेट जे नॉलेज ठेवतायत त्यांना तुमच्या समोर प्रचारण केलं जाईल आणि त्यांच्या नॉलेजचा फायदा या महाराष्ट्रातील कुस्ती मार्गदर्शक पैलवान वस्ताद यांनी घ्यावा, मी अशी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं त्यांना विनंती करतो. तर अमोल यादव हा सोनीपत इथं कार्यरत आहे. आज तो तुम्हाला आधुनिक डाव आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकवणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला क्लास सुरू करावा. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना गणेश आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, परिषदेचे सरचिटणीस आदरणीय बाळासाहेब लांडगे सर, उपाध्यक्ष शिंदे आबा, परिषदेचे कार्यालयीन सचिव आदरणीय ललित सर, आणि मागच्या 2 दिवसापासून प्रत्येक गोष्टीचा फीडबॅक घेऊन हा प्रोग्राम जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कसा पोहोचेल व आपण कशा पद्धतीनं एक वेल नॉलेज लोकांच्या पर्यंत पोहोचवू शकू यासाठी प्रयत्नशील असणारे आदरणीय शेखर शिंदे सर, या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद आहे की आपल्या समोर जे काही थोडस ज्ञान आहे ते सांगण्यासाठी मला योग्य समजल्याबद्दल या सर्वांचा मी मनापासून धन्यवाद आहे. तर आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण काही गोष्टीवरती संभाषण करू की आजचा विषय आहे आधुनिक कुस्तीतील डाव तंत्रज्ञान. तर नेमकी आधुनिक कुस्ती काय आहे, डाव काय आहेत आणि तंत्रज्ञान काय आहे. तर आपण आपला फोकस मेन त्या तंत्रज्ञानावरती आहे की ऍक्च्युअल मध्ये ते तंत्रज्ञान आहे काय. तर ज्यावेळेस कुस्ती आधुनिक होते ती तंत्रज्ञानाने होते, पण बऱ्याच प्रोसेस मध्ये असं होतं की त्या वर्क करू शकत नाही.
तर आपण आज त्या तंत्रज्ञानावरतीच गोष्टी करणार आहेत. त्या अगोदर तंत्रज्ञानाच्या इथपर्यंत पोहोचण्यासाठी एक योग्य कोच म्हणून त्याच्याजवळ कोणत्या कॅपेबिलिटीज असल्या पाहिजेत, त्यांच्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत, त्यावर आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये सर्वप्रथम येते की एक उत्कृष्ट कोच असेल किंवा इलिट कोच असेल, त्याच्याजवळ सायंटिफिक ऍटिट्यूड असणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. जर मी एक कुस्ती ऑब्झर्व करत असेल, पाहत असेल की माझा पैलवान त्या स्पर्धेमध्ये खेळत असेल, तर माझ्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असेल तर मी खूप चांगल्या पद्धतीने माझ्या पैलवानाला ऑब्झर्व करू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी कमी आहेत, टेक्निकली, टॅक्टिकली, तर आपण ह्या प्रत्येक गोष्टीवरती रिसर्च बेस्ड काम करू शकतो किंवा स्टडी बेस्ड काम करू शकतो. त्यासाठी सायंटिफिक ऍटिट्यूड हा खूप महत्वाचा भाग आहे त्यामध्ये. त्यानंतर येतं नॉलेज, की तुमच्याजवळ किती नॉलेज आहे आणि तुम्ही नॉलेज कशामधून मिळवता. आता बरीच कोचेस महाराष्ट्रात विविध गावामध्ये कोचिंग करतात, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्या ठिकाणी किंवा पुण्यामध्ये करत असतील, मुंबईमध्ये करत असतील. तर आधुनिक नॉलेज मिळवण्यासाठी आपण कसं राहू, त्या अपडेट कसं राहू, तर नॉलेज ऑफ एक्सपिरियन्स किंवा अनुभवातून ज्ञान मिळतं, नॉलेज ऑफ एक्सपर्टनेस किंवा आपण किती एक्सपर्ट आहे आपल्या कामामध्ये, आपण किती एक्सपर्ट आहे त्यामधून आपण विविध प्रकारचं ज्ञान त्यामध्ये येतं, की आपण किती कॉम्पिटिशन्स बघतो किंवा आपण कोणाच्या बरोबर ट्रेनिंग करतो. फॉर एक्झाम्पल, मी एक कोच आहे, आता मी सोनीपत मध्ये, तर मी प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करतो. इथे जसं बजरंग असेल तर बजरंग बरोबर जॉर्जियन कोच आहे, किंवा मी स्वतः UWW लेव्हल 1 कोर्स पास आहे, त्याच्यामध्ये एक युक्रेनचे कोच होते, त्याच्यानंतर एक मंगोलियन होते. तर त्यांची प्रॅक्टिस काय आहेत किंवा ट्रेनिंग घेण्याच्या पद्धती काय आहेत किंवा आधुनिक त्याकडे तंत्रज्ञान शिकण्याच्या पद्धती काय आहेत. तर हे नॉलेज मिळवायचं असेल तर आपल्याला अशा गोष्टी ऑब्झर्व केल्या पाहिजेत, त्यातूनच आपल्याला एक चांगलं ज्ञान मिळू शकतं. त्यानंतर येतं कम्युनिकेशन, की आपण किती चांगलं संभाषण करतो. म्हणजे मी माझ्या पैलवानाबरोबर संभाषण, त्यांच्या पालकांच्या बरोबर मी आपल्याशी करतो हे संभाषण आहे, की आपण ज्ञानाचं आदान प्रदान करतो, की कुस्तीत नक्की ऍक्च्युअल मध्ये काय सुरू आहे, कसे नियम बदलतात, काय होतं, बाउट कशी चालते, कॉम्पिटिशन्स कशी चालतात, किंवा आता ऍक्च्युअल मध्ये आज चॅम्पियन तयार होण्यासाठी कुठल्या गोष्टीची जरुरी आहे. तर त्यासाठी कम्युनिकेशन, संभाषण करणं खूप जरुरीच आहे. आपण एकमेकाशी चर्चा संभाषण करत नसू तर आपण तेवढ्या इफेक्टिव्हली वर्क करू शकत नाही. त्याच्यानंतर येतं कोलॅबोरेशन म्हणजे सहयोग. आपण मुलांच्या पालकांचा, फेडरेशनचा, प्रायोजक आहे त्यांचा आपण सहयोग कसा घेतो. सहयोग ही खूप महत्वाची गोष्ट आहे, की जर मी सहयोग किंवा माझ्याजवळ अशी महाराष्ट्रात तर ती खूप मोठी समस्या आहे, की अशी खूप टॅलेंटेड मुलं, मतलब कोल्हापूर सारख्या एका छोट्याशा जिल्ह्यात केला, म्हणजे कोणत्याही मराठवाड्यात, विदर्भात असं खूप टॅलेंट आहे, पण त्या लोकांना प्रायोजक मिळत नाहीत. प्रायोजक न मिळाल्यामुळं ती मुलं जेवढी अचिव्हमेंट करावी किंवा जेवढं त्यांच्यात ग्रोथ करण्याची तयारी असते ती होत नाही. मग त्यासाठी प्रायोजक ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ते हेल्थ, एका कोचची हेल्थ म्हणजे त्याचे सामाजिक स्वास्थ्य कसं आहे, शारीरिक स्वास्थ्य कसं आहे, मानसिक स्वास्थ्य कसं आहे. म्हणजे ऍज अ कोच मी कोचिंग करतो त्यावेळेस मी मॅटवर गेलो तरी माझ्या चेहऱ्यावरती कायम एक हसरा स्वभाव असेल, की मी त्या माझ्या ट्रेनिंगचं एन्व्हायरमेंट, वातावरण एक समृद्ध ठेवतो, की नाही आज ट्रेनिंग किती मुलं खूप एन्जॉय करू शकतील, खूप शिकू शकतील आणि एक वेल रेसलर किंवा एक चांगला पैलवान तयार होऊ शकतील. त्यानंतर असतं पॉवर ऑफ पोझिशन, म्हणजे तुमच्याकडे प्रभावी ताकद कोणत्या प्रकारचे आहेत. फॉर एक्झाम्पल, जसे सर आहेत की उत्तमराव पाटील सर आहेत, ते उत्कृष्ट एवढ्या वर्षाचं त्यांचं हे आहे, तर ती त्यांची पॉवर आहे की ते कशा पद्धतीनं यादव सर तुमचा व्हिडिओ चालू करा. तुमचा व्हिडिओ आहे ना जरा तो हँग झालाय, तो व्हिडिओ जरा चालू करा. झाला सर सुरू? हा. येस. तर प्रभावी ताकद कोणती आहे? जसे उत्तमराव पाटील सर आहेत, महाराष्ट्राचे जागतिक कीर्तीचे कोच राव सुरशी सर असतील माझे गुरु, तर हे सर्व आहे त्यांच्याकडे एक प्रभावी पॉवर ऑफ पोझिशन आहे, की त्या जागेवरून ते खूप चांगलं कोचिंग करतात, ते स्वतःही चांगलं पहिलं, आणि एक पॉवर आहे तुमची की तुम्ही किती इफेक्टिव्हली कोचिंग करू शकता. तर ह्या सर्व बेसिक आहेत. आपण ह्या गोष्टींचा विचार नाही केला तर आपण रँडमली परफॉर्मन्स येईल. म्हणजे असं होतं की एका तालमीत 200 मुलं आहेत आणि त्यातली 2-3 मुलंच चांगली आहे, किंवा नॅशनल मेडल 2-3च मुलं देत आहेत, किंवा एक मुलगा नॅशनल मेडल.
तर आपण त्या तालमीला चांगलं म्हणू शकू का? किंवा माझ्याजवळ जर 30 मुलं असतील, 30 मुलांमधील 20 मुलं खूप सुंदर परफॉर्मन्स देत असतील, नॅशनल मेडलिस्ट असतील, एशियन मध्ये पार्टिसिपेट करत असतील किंवा वर्ल्ड मध्ये पार्टिसिपेट करत असतील, तर तो ग्राफ व्यवस्थित असेल. मग आपण असा विचार केला तर म्हणजे 130 कोटीच्या जनतेत 2च मेडल देतात ऑलिम्पिकमध्ये. जर आपण सायंटिफिकली ह्या प्रोसेस थ्रू प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या ऑलिम्पिक मध्ये आपण रशियाशी कॉम्पिटिशन करू शकू, आपण युएसची, युरोपियन कंट्रीजची आपण कॉम्पिटिशन करू. वर्ल्ड मधल्या जेवढ्या टॉप कंट्रीज आहेत ह्याच्यामध्ये हे असेल, अझरबैजान असेल, इराण असेल, या सर्वांशी आपण प्रभावीपणे सामना करू शकतो. तर आजच्या टॉपिकला आपण ह्याच विषयावरती की प्रत्येक कोचच्या मध्ये हा ऍक्टिव्हनेस आला पाहिजे किंवा त्यानं त्या गोष्टीकडे जास्त प्रभावीपणे पाहिलं पाहिजे. नंतर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत की आधुनिक कुस्तीतील डाव तंत्रज्ञान. तर आजच्या टॉपिकला आपण आपल्या मेन विषयाला सुरुवात करत आहोत की आधुनिक कुस्तीतील डाव तंत्रज्ञान. तो आधुनिक हा एक शब्द दिसतोय, कुस्ती हा एक शब्द आहे आणि डाव तंत्रज्ञान. तर आपण डायरेक्ट आपण ज्यावेळेस मॅट वरती जाऊ त्यावेळेस आपण डावावरती जास्त पोहोचू, पण त्या आधुनिकतेपर्यंत पोहोचण्याचा ते तंत्रज्ञान काय आहे, त्या तंत्रज्ञानावरती आपण जास्त फोकस करणार आहोत. आणि त्या सिच्युएशन कशा आहेत आणि ज्यावेळेस मॉडर्न रेसलिंग येते, टेक्निक्स येतात मॉडर्न, त्यावेळेस ही आधुनिक कुस्ती कसा त्यावरती इफेक्ट करते ह्या विषयी आपण आज संभाषण चर्चा करणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट आहे त्यामध्ये की कुस्तीमध्ये आधुनिक डाव तंत्र येण्यामागील मुख्य कारणे कोणती आहेत. जर आपल्याला कारणे माहित नसतील तर आपण इफेक्टिव्हली कोचिंग करू शकत नाही किंवा आपण त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही. किंवा जे नवीन जे टेक्निक्स येणार आहेत किंवा जे टेक्निक्स नवीन आहेत ते आपल्याला माहित होऊ शकत नाहीत. तर त्यामध्ये सर्वात पहिलं कारण असं आहे की कुस्तीच्या नियमात बदल, चेंज इन द रूल्स ऑफ रेसलिंग, म्हणजे कुस्तीच्या नियमात बदल होणे. कुस्तीचे नियम बदल होतात म्हणजे काय होतं की आता 2016च्या ऑलिम्पिकच्या अगोदर की ऑलिम्पिक मधून कुस्ती बाहेर पडेल की काय अशी स्थिती निर्माण झाली होती, म्हणजे कुस्तीची लोकप्रियता कमी झाली. तर त्यावर उपाय म्हणून जी UW युनायटेड वर्ल्ड रेसलिंग आहे त्याने एक नवीन रूल्स आणले की त्या रूल्स थ्रू आता कुस्ती चालेल. वेट कमी केले, ऑलिम्पिक वेट कमी झालं, ऑलिम्पिक वेट 6 झाले, बाकीचे 4 वेट एशियन वर्ल्ड मध्ये सुरू झाले ते फक्त, म्हणजे कॉन्टिनेंटल आणि वर्ल्ड मध्ये. तर त्याच्यामध्ये कुस्तीच्या नियमांमध्ये बदल काय काय झाले, एक तर वेट चेंज झाले, त्याच्यानंतर कुस्तीचा टाइम चेंज झाला, जी पहिली पायाची क्लिंज होती ती बंद झाली, ग्रिकोमध्ये पॅसिव्हिटी आली आणि ग्राउंड ओरिएंटेड कुस्ती जास्त झाली. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पिरियड आला 30 सेकंदाचा, म्हणजे कुस्ती त्यांनी फास्ट केली. जिथे 1 पॉइंट मिळत होता पहिला आता तिथे 2 पॉइंट, मतलब म्हणजे कुस्तीचं स्पीड वाढलं. सॉरी, थोडस तोंडामध्ये जास्त दिवस हिंदी बोलत असल्यामुळे ते शब्द येते, सॉरी. तर ते रूल्स चेंज होत गेले. जे पहिलं 10 पॉइंट मध्ये ज्यावेळेस हे होतं की टेक्निकल सुपॅरिटी 10 पॉइंटची होती ती ग्रिकोमध्ये 8ची झाली आणि फ्री मध्ये 10चीच राहिली. तर पण स्कोरिंग वाढलं त्याच्यामध्ये, कुस्ती लवकर संपायला लागली किंवा जे कंटेंट्स होते ते कुस्तीचे चेंज झाले. त्याच्यानंतर कुस्तीच्या नियमात बदल झाल्यामुळे कुस्तीच्या कामगिरीच्या रचनेत बदल झाले. तर कामगिरीच्या रचनेमध्ये कोणते घटक सपोर्टिव्ह असतात, तर त्यामध्ये आहे की शरीरशास्त्र आहे, आहारशास्त्र आहे, त्यानंतर स्पोर्ट्स मेडिसिन आहे. हे कुस्तीच्या रचनेसाठी मदत करत असतात. ज्याप्रमाणे परवाच एक लेक्चर छान झालं होतं नेताजी जाधव सरांनी, तो त्याचाच एक भाग आहे की कुस्तीमध्ये आपण न्यूट्रिशन, आहारशास्त्र कशा पद्धतीने वापरू शकतो, किंवा दुखापतीचं दुसरं एक लेक्चर झालं होतं दुखापतीबद्दल, तर त्या दुखापती अवॉइड कशा करू शकतो आपण, हा त्या भागामध्ये येतो की कामगिरीच्या रचनेत बदल कशाप्रमाणे होतात. तर ती रचना आहे कुस्तीची. जे विषय आहेत शरीरशास्त्र, आहारशास्त्र, त्या विषयामध्ये प्रकर्षानं बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
त्यानंतर येतं कुस्तीच्या कामगिरीच्या घटकामध्ये बदल. म्हणजे ते घटक कोणते आहेत, तर ते येतात मोटर ॲबिलिटीज. मोटर ॲबिलिटीज म्हणजे नक्की काय आहे, की मोटर ॲबिलिटी, स्ट्रेंथ, इंडुरन्स, फ्लेक्झिबिलिटी. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आता मी त्या पैलवानाचं नाव नाही घेत, एक इंडियातला खूप चांगला पैलवान आहे आणि तो आत्ताच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये खेळला होता. ऑलिम्पिक मध्ये त्याचा खूप चांगला परफॉर्मन्स होता. मग त्या कुस्तीमध्ये तो हारला. ती कुस्ती पहिलीच बाउट आणि हारण्यासारखी नव्हती. तर बऱ्याच जणांनी त्या कुस्तीवरती अनालिसिस केलं, तर तो का हारला एवढा चांगला पैलवान? टेक्निक तर त्याची क्लिअर होती, पण हारला का? तर त्याच्या घटकामध्ये बदल झाला नव्हता. म्हणजे जे स्ट्रेंथ, इंडुरन्स, मोटर ॲबिलिटीज कमी झाल्या होत्या. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पैलवान ज्यावेळेस आपण कशावर नाही ऑब्झर्व करू शकतो, ज्यावेळेस 30 सेकंड टाइम असतो, जर एखादा फुल प्रॅक्टिस मध्ये चांगला आहे, त्याच्या कंटेंट्स कुस्तीचे, त्याची मोटर ॲबिलिटीज चांगल्या आहेत, म्हणजे शारीरिक क्षमता चांगल्या आहेत, तो 30 सेकंडच्या ब्रेक नंतर असा रिलॅक्स मध्ये किंवा रनिंग करून परत कुस्तीसाठी तयार होऊन येईल, की त्याच्या शरीरावरून कळतं की त्याचा श्वास किती चढलेला आहे, किंवा स्किनच्या कलरवरून कळतं की हा पैलवान किती थकलेला आहे किंवा किती पुढे कुस्ती करू शकतो. तर त्या पैलवानाचं असं सांगितलं गेलं की ह्याच्या मोटर ॲबिलिटीज कमी झाल्या, पण त्या रूल्सच्या लीड टू झाला नाही, त्यामुळं ते त्याचे घटक कमी झाले. आता सर्वात महत्वाचा पॉइंट येतो की कुस्तीच्या प्रशिक्षणात बदल. नेमकं कुस्तीच्या प्रशिक्षणात बदल म्हणजे काय, हा आता आपल्या मेन तंत्रज्ञानाच्या विषयी पार्ट आलेला आहे. हे त्याचे सब पार्ट होते. आता हा कुस्तीच्या प्रशिक्षणात जो आपल्या फील्डमध्ये कामाला येतो, तो मेन पार्ट आहे की कुस्तीच्या प्रशिक्षणात बदल होत असताना नेमकं काय होतं, की प्रशिक्षणात बदल होतो की प्री कॉम्पिटिशन, म्हणजे स्पर्धा इथून पुढे 6 महिने, तर त्याच्या आधी मी कोणतं प्रॅक्टिस केलं पाहिजे, 6 महिने आहेत तर 3 महिन्या आधी मी कोणतं प्रॅक्टिस केलं पाहिजे, आणि राहिलेले 3 महिने स्पर्धापूर्व काय प्रॅक्टिस केलं पाहिजे. तर त्याच्यात आपण नवीन टेक्निक करू शकतो प्रशिक्षणात, किंवा दुसरे कंडिशनिंग येतं. बरेच पार्ट आहेत. मॅट वर्क किती करायचं, टेक्निक त्या मॅट वर्क मध्ये टेक्निक किती करायचं. स्ट्रगल म्हणजे आपण एखादी ग्रीप देतो, तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा तिथून स्कोरिंग करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, मी सिंगल लेग म्हणजे एकेरी पट धरायला दिला, तर मी सारखं एक सेशन माझं त्याच्यावरच आहे की मी पाय माझा धरायला देतोय आणि तो सोडवतोय. हा ट्रेनिंगचा एक भाग झाला. तर किती माझ्या गोष्टीत ती पोझिशन किती वेळा येते आणि मी किती प्रॅक्टिस करतो त्याचं. तर हा प्रशिक्षणात एक महत्वाचा बदल होतात की स्ट्रगल होतं, टेक्निक्स होतं की आता स्पर्धेत कोणतीच टेक्निक चालणार आहेत, की कोणत्या टेक्निकवरती जास्त वर्क केलं पाहिजे. मग दुसरा पार्ट येतो कंडिशनिंगचा म्हणजे त्या घटकांना बदल कसा करायचा हे ट्रेनिंग मध्ये ठरवायचं, की माझं स्ट्रेंथ किती पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता किती पाहिजे, ताकद किती पाहिजे, स्फोटक शक्ती किती शरीरामध्ये पाहिजे. तर ह्या प्रत्येक गोष्टीशी आपण मॅच करत गेलो तरच त्या प्रशिक्षणात व्यवस्थित बदल होऊ शकतात. आणि आपल्याला म्हणजे हे सांगण्याचा हाच उद्देश आहे की ही महत्वाची कारणे आहेत कुस्तीमध्ये आधुनिक डाव येण्यामागील. तर ह्यात कुस्तीच्या प्रशिक्षणात बदल, त्यातील आपण एकच पार्ट घेऊन पुढे जाणार आहोत. तो पार्ट आहे डाव. आणि ते डाव शिकताना कोणत्या कृती कराव्या, एका प्रशिक्षकाला माहित असावं की मी आज मॅट वरती जातोय तर आज मी काय घेणार आहे, किंवा आजचा चॅम्पियन कोण होऊ शकतो, कुस्ती कशी सुरू आहे. तर त्या प्रशिक्षणात तो एक डाव, एक फॅक्टर आहे, एकच घटक आहे, खूप सारे घटक आहेत त्याच्यामध्ये. तर फक्त तेवढाच आपल्याला घटक घेऊन पुढे जायचं आहे. तर आपण डावांची विभागणी पाहूया की डाव कसे डिवाइड केले जातात. फक्त आपण म्हणतो की हा डाव आहे, पण तो डाव विभागला कसा जातो किंवा वेगवेगळे डाव कसे असतात हे जर माहित असेल म्हणजे, तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं डाव इम्प्रुव्हमेंट करू शकतो. तर हा पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ टेक्निक, म्हणजे डावांची विभागणी कशा प्रकारे करू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये फर्स्ट तर येते की ऍज पर स्टाईल, म्हणजे स्टाईल कोणती आहे. म्हणजे एकतर कुस्तीमध्ये फ्री स्टाईल टेक्निक, फ्री स्टाईलची टेक्निक कोणत्या पद्धतीची आहेत, कोणत्या पद्धतीनं अटॅकिंग पोझिशन येतात किंवा आपण अटॅक कसे करतो, फ्री स्टाईल मध्ये खेळण्याची पद्धत कशी आहे, ही फक्त शैली ठरवायला लागेल की त्या शैलीनुसार टेक्निक. काही वेळेस कसं होतं की आपण ना ग्रिकोची टेक्निक करतो ना फ्रीची टेक्निक करतो. दुसरी स्टाईल येते ग्रिको रोमन स्टाईल, ग्रिको रोमन टेक्निक. तर ह्या दोन्हीचे डिफरन्स आपल्याला माहित असले पाहिजे की आपण ट्रेंड कोणती टेक्निक करतोय किंवा शिकवतोय कोणती टेक्निक. एक तर आहे ते फ्री स्टाईल, दुसरा आहे ग्रिको रोमन. ग्रिको रोमन मध्ये हाय स्टान्स असतो किंवा अपराईट स्टान्स असतो, त्याच्यामध्ये टेक्निक होत जातात सर्व.
तर प्रामुख्याने 2 शैलीनुसार डावांची विभागणी होते, फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन. त्याच्यानंतर येतं डावांच्या पकडीनुसार मूल्यांकन. डावाची पकड कोणती आहे, की आपण ग्रीप घेतो, ज्या ग्रीप असतात किंवा ज्यामध्ये स्कोरिंग करतो. तर एका प्रशिक्षकाला प्रामुख्याने माहित असावं लागतं की नक्की आपण कोणती टेक्निक शिकवतोय. म्हणजे मी आज ट्रेनिंगला गेलो, चला तर मी पहिल्यांदा सांगतोय की माझ्या शॅडो मध्ये चला सारे जण आज 2 पॉइंट टेक्निक, सारे 2, आज अर्धा तास आहे तुमच्याकडे ट्रेनिंगला. फर्स्ट वॉर्म अप झाल्यानंतर की तुम्ही 2 पॉइंटच्या टेक्निकचा सराव करायचा आज सर्वांनी. मग कुठून साईड लेग अटॅक असतो किंवा सिंगल लेग अटॅक असतो किंवा आपण बगलूप करतो, डक अंडर म्हणतो आपण त्याला, किंवा जे जे 2 पॉइंटचे टेक्निक आहेत ती सर्व तेच करणार आहेत. म्हणजे मला त्या डावाची विभागणी माहिती आहे की मला टास्क आज हा द्यायचा आहे की टेक डाऊन टेक्निक करायचं. टेक डाऊन म्हणजे जे सगळे 2 पॉइंटचे टेक्निक आहेत, आपण खाली घेतो एखाद्यावरती, पूर्ण कंट्रोल असतं खाली घेतल्यानंतर, त्याला 2 पॉइंटची टेक्निक. त्यानंतर येतात थ्रोज. ज्यावेळेस मला थ्रोज शिकवायचे आहेत, थ्रोज म्हणजे आपण चालतो येतो किंवा बॅक थ्रो येऊ शकतो किंवा असे बरेच थ्रोचे. थ्रो म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे काय असतं की थ्रोची एक्झॅक्ट मेकॅनिझम माहित पाहिजे. किंवा मी एखाद्या बसमध्ये उभा आहे आणि बस 80च्या स्पीडनं पुढे निघालेली आहे आणि एकदम त्या बसला ब्रेक लावला तर आपण पुढे फेकलो जातो. म्हणजे काय होतं की आपला थ्रो होतो पुढे. सेम तीच पोझिशन असते थ्रोईंग टेक्निक मध्ये, की मी एखाद्याला स्पीड मध्ये उचलतो आणि माझ्यापासून दूर फेकतो एका ठराविक अँगल मध्ये, म्हणजे कुस्तीच्या अँगल मध्ये, त्याला थ्रो म्हणतात. तर त्याच्यामध्ये 4 पॉईंट पण मिळू शकतात, 5 पण मिळू शकतात. तर ते 4 पॉईंट न्यूट्रल पोझिशन मध्ये पडला तर 4 पॉईंट आहेत, डायरेक्ट डेंजर पोझिशन मध्ये आला तर 5 पॉईंट आहेत. तर हे थ्रोचं मेकॅनिझम माहित पाहिजे. पहिलं झालं टेक डाऊन, दुसरं झालं थ्रो. आपण ह्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघणार आहोत, रिव्हर्सल. रिव्हर्सल म्हणजे आपण जेवढ्या 1 पॉईंटच्या, म्हणजे मी पकडीतून मला कोणीतरी खाली घेतलंय, माझ्यावरती कंट्रोल आहे, मी तिथून पिचा किंवा दसरंग फिरून वरती आलो तर जेवढ्या रिव्हर्सल म्हणजे टर्निंगच्या मुवमेंट आहेत, त्या टर्निंगच्या मुवमेंट मध्ये मी वरती आलो तर ते मला 1 पॉईंट मिळतो. हे पण माहित तरच तुम्ही त्या ट्रेनिंग मध्ये ते इम्प्रुव्हमेंट करू शकता की टेक डाऊन, थ्रोज, रिव्हर्सल. तर हे आता पकडीनुसार आपण मूल्यांकन आणि विभागणी करतोय, हे समजलं तर जे ट्रेनिंग शिकवणं किंवा ते टेक्निक इम्प्रुव्हमेंट करणं, त्याच्यासाठी बेसिक एक्सरसाइज तयार करणं की हे एक्सरसाइज ह्या एक्सरसाइजसाठी चांगली आहे, ही केली तर हे टेक्निक खूप सुंदर करू शकतो, असा एक कोच प्रभावीपणे विचार करू शकतो. रिव्हर्सल झाल्यानंतर येतं टर्न ओव्हर्स. टर्न ओव्हर्स म्हणजे त्याला पण 2 पॉईंट असतात की डंकीच्या मुवमेंट्स आहेत. आता बरेच जण वॉर्मअप मध्ये डंकीच्या मुवमेंट्स घेतात की एका साईडून डंकी, दुसऱ्या रोलिंग घेतात की ज्याच्या थ्रू आपल्याला 2, म्हणजे मला कोणीतरी पकडले खाली, मी तिथून गदालोट मारला किंवा डंकी मारली किंवा लेग हिट केलं, म्हणजे एका पायानं वरती आलो. तर ही सगळी टेक्निक येतात, ही टर्न ओव्हर्स मध्ये येतात की आपण साईडून वळून कसं त्याला खालून दुसऱ्यावरती कसं स्कोर करतो, की आपल्या ज्या कंट्रोलवरती आहे, आपल्या पाठीवरती आहे, त्याच्यावरती 2 पॉईंट कशा पद्धतीने स्कोर करू शकतो, त्या पद्धतीने आपण त्या ट्रेनिंग मध्ये अचीव्ह करू शकतो. त्यानंतर येतात रोल्स. रोल्स गटरांज म्हणजे भारंदाज रोल आला, खेमे रोल आला, फितले रोल आला. फितले म्हणजे मोळी रोल. त्यानंतर आपण एक बॉडी लॉक रोल, असे बऱ्याच प्रकारचे रोलिंग ऍक्शन्स आहेत. त्या पण आपण ट्रेनिंग मध्ये घेतो, पण ते नक्की कशासाठी घेतो, बऱ्याच कोचना, प्रशिक्षकांना हे माहित नसलं की रोलिंग पोझिशन्स कोणत्या आहेत. तर त्या रोलिंग पोझिशन 2 पॉईंटसाठी आहेत, त्याच्यासाठी पण आपण वेगळ्या प्रकारे ट्रेनिंग देऊ शकतो. तर हे झालं की डावाच्या पकडीनुसार मूल्यांकन, की मला हे प्रत्येक टेकडाऊन, थ्रो, रिव्हर्सल, टर्न ओव्हर्स आणि रोल्स, ह्या 5 गोष्टी जर माहित असतील तर आपण प्रभावीपणे त्याचं स्कोरिंग, एका कुस्तीमध्ये आपण चांगल्या पैलवानाचं स्कोरिंग वाढवू शकतो. त्याच्यानंतर येतं ऍज पर एम्स, म्हणजे नक्की मी डाव मारतोय, तो डाव कोणत्या पद्धतीचा आहे, त्याचा उद्देश काय, डावाचा उद्देश काय. तर त्याच्यामध्ये तर पहिलं ते की डायरेक्ट टेक्निक, म्हणजे कलाजन असेल, त्यानंतर निकाल असेल, किंवा टांग म्हणतो टांग असेल, किंवा समोरून लेग हुक करणं म्हणतो आपण त्याला. तर ही सगळी टेक्निक येतात, ही डायरेक्ट टेक्निक. म्हणजे मी धरलं की डायरेक्ट टेक्निक मारतो, ही सगळी 4 पॉईंट मध्ये येतात. म्हणजे डावाचा उद्देश काय आहे की डायरेक्ट चित करणं किंवा डायरेक्ट 4 पॉईंट घेणं, हा डावाचा उद्देश माहित असावा. की डायरेक्ट टेक्निक माहित असतील तर खूप सुंदर प्रकारे, आज आपण, मी ट्रेनिंगला गेलो की आज आपण सांगू आज आपण ही टेक्निक करायची, की आपण कुस्ती सुरू झाल्या काही मुलं एवढे ऍक्टिव्ह असतात. आता त्या ग्रीको मध्ये त्या
ह्याचे व्लादिमीरची कुस्ती बघत होतो, तर त्याच्याजवळ डायरेक्ट टेक्निक एवढी सुंदर आहेत, तो गेले गेले फटातशी कोणतं टेक्निक मारेल, तर एक्सप्लोजिव्हनेस किंवा ती स्फोटक शक्ती, तर हे डायरेक्ट टेक्निक माहित असेल तर ते आपल्या पैलवानाच्या आता आपण प्रभावीपणे एक चांगली मुवमेंट्स तयार करू शकतो. त्यानंतर येतं काउंटर टेक्निक. काउंटर टेक्निक म्हणजे जेवढं मी दुसऱ्याच्या अटॅकवरती जेवढं स्कोरिंग करतो त्या सर्वांना काउंटर टेक्निक म्हणतात. काही जण खूप चांगले असतात की जसे एकतर असं म्हटलं जातं की फ्री स्टाईल मध्ये जो चांगला पैलवान आहे तो कधीच आपल्या पायाला हात लागून देत नाही, किंवा तिथून काउंटर टेक्निक पायाला हात लागल्यानंतर किंवा लेग ग्रिप घेतल्यानंतर खूप सारे टेक्निक आहेत, तिथून तो स्वतःला कधीच स्कोरिंग जाऊन देत नाही किंवा होऊन देत नाही आपल्यावरती. म्हणजे दुसरा आपल्यावरती अटॅक करतो आणि आपण त्याच्यावरती स्कोरिंग करतो, त्या सर्वांना काउंटर टेक्निक म्हणतात. तर त्या काउंटर टेक्निक मध्ये कोणती टेक्निक येतात, तर हे आपल्या प्रॅक्टिस मध्ये आपल्याला एका सेशन मध्ये ज्यावेळेस आपण एका आठवड्याचं शेड्यूल तयार करतो त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी वापरता आल्या पाहिजेत की काउंटर टेक्निक ऍक्च्युअल मध्ये काय आहे, मी कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे ते. त्याच्यानंतर येतं कॉम्बो टेक्निक. कॉम्बो टेक्निक म्हणजे एकाला लागून किंवा चेन टेक्निक पण म्हणू शकतो की एका टेक्निक मधून दुसरं टेक्निक करणे. काही मुलं खूप चांगले असतात की ते खूप चांगली कॉम्बो टेक्निक करतात की एकातून वाचलं की दुसरं टेक्निक लगेच लगेच मारतात. तर हे त्या कोचचं त्या प्रशिक्षकाचं काम आहे की मी ती कशी डेव्हलपमेंट करून घ्यायची, की दोन टेक्निक एकामध्ये मी कशी शिकवू शकतो. काही जण असतात असं निकालला गेले की तिथूनच ते लेग हुक करू शकतात किंवा साईडून फेकू शकतात. बरेच सारी टेक्निक तिथून आहेत, किंवा आपण कलाजनला जातो त्यावेळेस ते उलटा हात मारतात, किंवा नी स्पिन म्हणून मुवमेंट आहेत, साईडला गेले की पाय मागायला की परत डबल लेगला येऊ शकतात, म्हणजे दुहेरी पट काढू शकतात. तर ही अशी कॉम्बो टेक्निक आहेत की ज्याच्यातून खूप सारे रेसलिंग डेव्हलप होऊ शकते, किंवा प्रत्येक गोष्टीवरती प्रॉपरली वर्क होऊ शकतं. तर ही झाली डावांची विभागणी, आणि ही प्रत्येक प्रशिक्षकाच्या लक्षात येणं. त्याशिवाय आपण मी ब्लँक असेल, माझ्या डोक्यात काही विचारच नसतील, तर मी तेवढ्या प्रभावीपणे मॅटवरती जाऊ शकत नाही आणि डाव ते शिकवू शकत नाही. आणि डावांची विभागणी माहित असेल तर आपण क्लिअर राहू शकतो की मला आज करायचं काय, मला कोचिंग करायचंय का ट्रेनिंग करायचंय. कोचिंग आणि ट्रेनिंग मध्ये पण फरक आहे. कोचिंग म्हणजे मी स्वतः पार्टिसिपेट, ट्रेनिंग अवघड नाही की कर एवढं कर तेवढं कर एवढं, पण जे विचारपूर्वक काम आहे त्यावरती थोडंसं आपल्याला हे वर्क करावंच लागेल. नाहीतर मग मी पहिल्यांदा सांगितलं तसं रँडम कधीतरीच एखादा चांगला पैलवान तयार होईल. म्हणजे बऱ्याच दिवसातून की ऑलिम्पिक्स मध्ये आता तेच उदाहरण दिलं की 2च मेडल येतात आणि ती पण 2 मुलींची येतात, तर आपली काय येऊ शकत नाही. मी एका ठिकाणी एक प्रश्न मला बोलायला सांगितलं आणि मी म्हंटल की आपण का ऑलिम्पिक चॅम्पियन करू. तर एक खूप चांगले इंटेलिजंट कोच आहेत, त्यांना खूप आवडलं की हा स्वतःला प्रश्न विचारतोय की आपण का ऑलिम्पिक चॅम्पियन तयार करू शकत नाही. की म्हणजे ह्याची फिलॉसॉफी चांगली आहे. जेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारेल त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती होईल. त्याच्यानंतर येतं डावांचे विश्लेषण, अनालिसिस ऑफ रेसलिंग टेक्निक. एका कुस्ती डावाचं विश्लेषण कसं करा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. की मला वाटतं की ह्याच्यावरती सर्वांनी जेवढे आपल्या वेबिनार मध्ये आहेत, फेसबुक वरती पाहत असतील, खूप चांगल्या पद्धतीनं ह्याच्याकडून म्हणजे ह्याच्यातून काही गोष्टी घ्याव्यात की त्या खूप जरुरीच्या आहेत. आणि ह्या गोष्टीवरती मी आता डिस्कस करतो तर फार कमी कोच किंवा ह्याच्यावरती कमी विचार करतात. तर एका कुस्ती डावाचं विश्लेषण करत असताना ते आपण कसं करू शकत असं कसं करू शकतो, तर डाव कोणत्या परिस्थितीत चांगला लावू शकतो, म्हणजे मॅट वरती त्या डावाची चांगली परिस्थिती कोणती आहे, पहिल्या 3 मिनिटात आहे, दुसऱ्या 3 मिनिटात आहे, किंवा पहिल्या 1 मिनिटात आहे, का पहिल्या हाफ मधल्या 3ऱ्या मिनिटात आहे, किंवा शेवटच्या 6व्या मिनिटात आहे. तर त्या डावासाठी कोणती परिस्थिती चांगली आहे. की बऱ्याच वेळेला असं होतं की शेवटचे 30 सेकंद राहिलेले असतात आणि जो कोच मागे त्याला चेअरअप करत असतो तो म्हणतो कर कर काहीतरी कर, इथून स्कोरिंग कर कर कर, पण त्याकडे ते टेक्निकच त्या कोचने इम्प्रूव्ह केलेलं नसते की 30 सेकंद आहेत, तू हरायला लागलेला आहेस आणि इथं तू कोणतं टेक्निक करू शकतो. कारण स्लिपिंग मुवमेंट जास्त होतात, घाम आलेला असतो, पुढचा प्रिपेअर तो डिफेन्सिव्ह असतो, त्यातून स्कोरिंग करणं एक खूप मोठा भाग असतो. त्यासाठी डाव कोणत्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे लावू शकतो ह्या गोष्टीची माहिती घेणं खूप जरुरीचं आहे. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आता ती नरसिंग यादवची वर्ल्ड चॅम्पियनशिपची बाउट होती, शेवटचे 30 सेकंद होते आणि तो हरत आलेला, स्कोरिंग 4 पॉईंटने मागे होता आणि त्यानं असं
अंडरहुक म्हणजे काकत हात घालतो त्याला अंडरहुक, तिथून एक सुंदर ढाक लावली, असे काकत हात एक मानावरती, कॉलर टाय पण म्हणू शकतो, ज्याप्रमाणे आपण कॉलर असते ना, कॉलर टाय ग्रिप असे. तर तिथून धाक मारली, 4 पॉईंट स्कोरिंग. वर्ल्ड म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा ऑलिम्पिक मध्ये क्वालिफाय केलं 2015ला, त्यावेळेस त्या एका डावावरती म्हणजे ती परिस्थिती त्या डावाची परिस्थिती, त्याला स्लिपिंग मुवमेंट अजिबात नव्हती, कारण ग्रिप पूर्ण अशी धरलेली होती, इथून डाक लावलेली होती. त्या परिस्थितीत टेक्निक अनसक्सेसफुल होण्याचे चान्सेस नव्हते, आणि ती कुस्ती जिंकला तो. म्हणजे मला सांगायचं तेच आहे की डाव कोणत्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे लावू शकतो. तर त्या डावाचं ते योग्य टायमिंग होतं, आणि ते वर्ल्डचं मेडल भारतासाठी आलं. तर त्याच्यामध्ये एक दुसरा पॉईंट येतो की डावाची परिस्थिती मॅटवरती किती वेळा येते. एखादा टेक्निक आपल्या मुलाला शिकवत असो, तर आपल्याला एका कोचला ते ऑब्झर्व करता आलं पाहिजे. ते कसं ऑब्झर्व करू शकतो, तुम्ही प्रत्येक स्पर्धा पहा. आता तर सर्व तुम्ही घरी बसल्या नॉलेज घेऊ शकता की एशियन चॅम्पियनशिप असेल, वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल, ऑलिम्पिक्स असेल, ह्या सगळ्या अबाउट युट्यूब वरती आहेत किंवा UWWच्या वेबसाईट वरती आहेत. इंडियामध्ये जेवढ्या ट्रायल होतात त्या रेसलिंग टीव्ही म्हणून एक त्याच्यावरती सर्व येतात. आपल्या कुस्तीगीर परिषदेचं जे युट्यूब चॅनल आहे ते सुंदर सूर आहे, त्याच्यावरती पण महाराष्ट्रातल्या सर्व बाउट येतात. तर त्या डावाची परिस्थिती मॅटवरती किती वेळा येते, ते टेक्निक आपण आपल्या पैलवानाच्यात खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलं तर त्याचा स्कोरिंग रेट चांगला होईल, त्याचा स्कोर चांगला करू शकतो. जसं फ्री स्टाईल मध्ये आता की सगळ्यात जास्त आहे की लो लेग, म्हणजे गुडघ्याच्या खाली ज्याचे अटॅक चांगले आहेत ना, की साईडून स्पिन अटॅक, त्याचं स्कोरिंग खूप चांगला आहे. आणि ग्रिको मध्ये ग्राउंड पोझिशन जास्त येते. ग्राउंड मध्ये पॅसिव्ह दिला की फर्स्ट 1 सेकंड पॅसिव्ह, मग चॉईस ग्राउंड पाहिजे, पॉइंट अँड चॉईस कोणती पोझिशन पाहिजे परत रे ग्राउंड मध्ये. तर ग्रिको मध्ये ग्राउंड, तर ह्या परिस्थिती माहित पाहिजेत की फ्री मध्ये कोणती येते, ग्रिको मध्ये येते कोणती येते. तर त्याच्यावरती आपण मोर वर्क, म्हणजे जेवढं जास्त काम करेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने रिझल्ट येऊ शकतो, आणि त्या डावाची परिस्थिती आपल्याला माहित होते. मला इथे स्क्रीनवरती दिसत आहेत सर्व. जर आवाज क्लिअर असता तर मला सांगता, दाखवू शकता तुम्ही सर्व, दाखवू शकता. त्यानंतर येतं डावाचं बायोमेकॅनिकल विश्लेषण. म्हणजे एक डाव करत असताना त्याची सुरुवात कशी होते, त्यातला मुख्य भाग कोणता आहे, त्याचं कंट्रोलिंग कसं आहे. तर त्याच्यामध्ये येतं की डावाची स्टार्टिंग पोझिशन कशी आहे. म्हणजे बायोमेकॅनिकल विश्लेषण करत असताना डावाची सुरुवातीची अवस्था कशी आहे, की तो कॉन्टॅक्ट मध्ये आहे का नॉन कॉन्टॅक्ट मध्ये आहे. जेवढी आता एखादा पैलवान असेल, मी आता सांगितलं की फ्री स्टाईल मध्ये नॉन कॉन्टॅक्ट मध्ये टेक्निक खूप आहेत, पण ग्रिको मध्ये जेवढं तुम्ही पुढच्या पैलवानाला कॉन्टॅक्ट मध्ये खेळाल, अपराईट स्टान्स म्हणजे खडा स्टान्स असेल, तेवढी टेक्निक जास्त होऊ शकतात. तर कॉन्टॅक्ट मधली कोणती टेक्निक आहे, त्या डावाचं सेटअप कसं आहे, कॉन्टॅक्ट मध्ये आहे का नॉन कॉन्टॅक्ट मध्ये आहे. की नॉन कॉन्टॅक्ट म्हणजे काय, की समजा आम्ही अँकल मध्ये अटॅक करत असेल, म्हणजे आपण म्हणतो गिट्ट्यात पट काढतो तो किंवा घोट्यामध्ये पट काढतो, तर ही सगळी नॉन कॉन्टॅक्टची आहेत. किंवा डायरेक्ट टेक्निक, डायरेक्ट मी पहिलं सांगितल्याप्रमाणे की डायरेक्ट टेक्निक आहेत ती सर्व एका मुवमेंट मध्ये होतात, त्यात मल्टी डायरेक्शन नाही, एकाच मुवमेंट. एक केलं की फटा दिसणार मारतं टेक्निक, किंवा टांग असेल, लेग हिट असेल, डबल लेग हिट असेल तर फटकन असं मारतं. म्हणजे ते एक झाड असलं त्याच्यावर अशी तिरकी कुऱ्हाड मारली तर ते झाड लवकर तुटेल. त्याप्रमाणे त्या डावाची सुरुवातीची अवस्था असते, कॉन्टॅक्ट मध्ये आहे का नॉन कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्यानंतर येतो मेन पार्ट, त्या डावाचा मुख्य भाग कोणता आहे. किंवा मी असं डबल पटावून उचललं त्याला वरती, तर नक्की त्याला खाली पाडण्याची पोझिशन कोणती आहे, किंवा कलाजनची वरती पोझिशन असेल तिथून मला हे करण्याची कोणती पोझिशन आहे, त्याला चित करण्याची. किंवा मी साईड सुप्लेक्स, साईड थ्रो मारतोय त्यावेळेस माझा अँगल कोणता आहे, किंवा मी कशा पद्धतीने त्याला लिफ्ट केलं, उचललेलं आहे, या सर्वांवरती त्या मुख्य भागाचं काम असते. त्यानंतर येतं कंट्रोलिंग, नियंत्रण. ऍक्च्युअल मध्ये बऱ्याच वेळा असं होतं की कुस्ती तुमच्या जवळ आलेली असते, कंट्रोलिंग जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही जेवढं सारं वर्क केलेलं आहे त्या टेक्निक मध्ये ते फेल जाऊ शकतं, की परत तिथून पुढे कुस्ती चेंज पण होऊ शकते. आपण म्हणतो की कुस्ती फिरू शकते, किंवा परत तो आपण म्हणतो आपला विरोधी आहे तो परत स्कोरिंग जास्त करू शकतो. पण ज्यावेळेस आपल्याला मिळेल त्या कंट्रोलिंग वर पण खूप कोचनं काम केलं पाहिजे, की त्या कंट्रोलिंग पोझिशन. उदाहरणार्थ मी असं करतो की काही मुलांना ब्रिजिंग पोझिशन देतो, एक ब्रिजवर आहे आणि दुसरा त्याच्यावरती आहे, आणि तिथं तुम्ही 50% म्हणजे 50% ताकदीनं एकानं चित करायचंय, दुसऱ्यानं तिथंच ब्रिज वरती थांबायचं आहे, किंवा तिथून न्यूट्रल पोझिशन मध्ये यायचंय. तर ते कंट्रोलिंगच्या ठिकाणी आपण ते करू शकतो. त्यानंतर येतो की डावाचा आकार कोणत्या पद्धतीचा आहे.
डावाचा आकार म्हणजे डावाची मुवमेंट जी होती ती कोणत्या पद्धतीची आहे. तर ते एक असते स्पिन मुवमेंट. स्पिन म्हणजे मी ज्यावेळेस असा साईडून नी स्पिन म्हणजे गुडघ्यावरती माझ्या बॉल जसा टाकल्यानंतर एक स्पिनर असेल क्रिकेट मधला, तो ज्यावेळेस बॉल टाकतो त्यावेळेस तो स्पिन करून आत स्टंपच्या दिशेने जातो. सेम तीच कुस्तीमध्ये सिच्युएशन येते. काय मुलं साईटून अटॅक करतात आणि स्कोरिंग करतात स्पिन टेक्निकनं. म्हणजे साईटून अटॅक करणाऱ्यांना, जेवढे सगळे साईटून अटॅक करतात त्यांना स्पिन टेक्निक म्हणतात. आणि ही फ्री स्टाईल मध्ये खूप जरुरीची टेक्निक आहेत की आपण दोन्ही बाजूंना अटॅक करू शकतो. तेवढ्या मल्टी मुवमेंट म्हणजे जास्त मुवमेंट शरीरात येतात. ग्रिपिंग करू शकत नाही पुढचा आपल्यावर. त्यासाठी त्या डावाचा आकार कशा पद्धतीचा आहे ह्या गोष्टीचं पूर्ण नॉलेज असणं सर्वांना गरजेचं आहे. त्यानंतर येतं बॅक आर्क. बॅक आर्क म्हणजे जेवढा आपण बॅक आर्क करून मारतो म्हणजे ब्रिज होतो, ज्या पोझिशन मध्ये शरीराचा असा आर्क होतो मागे, त्या सगळ्या बॅक आर्क म्हणजे जेवढे थ्रोज आहेत जास्त करून बॅक आर्क मध्ये होतात. त्या पोझिशनचा ग्रिको मध्ये जास्त फायदा होतो. त्यानंतर होतं की ट्विस्ट. ट्विस्ट म्हणजे काय असतं की मी धोबी मारतोय, कलाजन मारतोय, ढाक मारतोय, निकाल मारतोय, ह्या सगळ्या ट्विस्ट आहेत. म्हणजे आपण शरीराला अर्ध्या बाजूतच फिरवतो गोल आणि तिथून ट्विस्ट करून थ्रो करतो. ट्विस्ट थ्रो, ट्विस्ट थ्रो. तर ह्या मुवमेंट्स पण आपल्या मुलाच्यात घालता आले. ट्विस्ट मला माहित पाहिजे की त्या कोचला, प्रशिक्षकाला माहिती पाहिजे की ट्विस्टच्या मुवमेंट्स कोणत्या आहेत. त्यानंतर येतं रोलिंग पोझिशन. रोलिंग पोझिशन समोरून आपण कलाजन रोल करू शकतो किंवा बॉडी लॉक करून रोल करू शकतो. ह्या रोलिंग पण पोझिशन आहेत त्या आपल्याला डावाच्या आकारामध्ये माहिती असल्या पाहिजेत. त्यानंतर एक स्प्रॉल आहे. स्प्रॉल मुवमेंट म्हणजे ह्या डिफेन्सिव्ह मुवमेंट आहेत. माझ्या पटाला लागत असेल, मी जेवढ्या स्पीडनं पाय मागे टाकतो ते माझं कोऑर्डिनेशन आहे की मी कायम पुढच्या अपोनंटला माझ्या खांद्याच्या खाली ठेवतो. मी त्याच्या आतमध्ये येऊन देत नाही, म्हणजे पायाजवळ येत नाही. तर जेवढ्या आपण पाय पाठीमागे टाकतो त्या मुवमेंटला स्प्रॉल मुवमेंट म्हणतात. ह्या पण आपल्याला त्या टेक्निकच्या आकारात माहित असल्या पाहिजेत आणि त्या विश्लेषणा थ्रू आपल्याला त्या ट्रेनिंग मध्ये त्या घेता आले पाहिजेत. आता आपण त्या डावाची तत्वे पाहणार होतो की एक डाव करत असताना त्या डावाचे कंटेंट्स काय आहेत, त्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी वापरल्या जातात एका डावामध्ये. कारण एका डावाचं टायमिंग मायक्रो सेकंदामध्ये पण असू शकतं. एक डाव ज्यावेळेस एक पैलवान मारतो त्या डावाचं टायमिंग किती आहे, त्या मुवमेंटचं टायमिंग किती आहे, तर ते मायक्रो सेकंदामध्ये पण असू शकतं. तर त्यासाठी हे जर अँगल माहित असलं तर ते आपण प्रभावीपणे त्या पैलवानाच्यात आपण तयार करू शकतो. तर ते अँगल ऑफ टेक्निक म्हणजे काय आहे की जेव्हा मी लेग अटॅक करतो किंवा मी थ्रो करतो तेव्हा माझ्या शरीराचा अँगल कोणता आहे. माझी कंबर स्ट्रेट असेल, गुडघे मॅटला लागलेली, एक पाय वरती असेल, दुसऱ्या पायाचा टो म्हणजे पंजा मॅट वरती असेल आणि मी तिथून जोरात वरती उठतो किंवा त्याला लिफ्ट करतो. तर तो अँगल खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रशिक्षकाला तो अँगल माहित असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर येतं की त्या टेक्निक मध्ये कोणते कोणते कंटेंट्स येतात, म्हणजे स्पीड किती प्रमाणात येतं, फ्लेक्झिबिलिटी किती प्रमाणात येते, स्ट्रेंथ किती प्रमाणात येते, एक्सप्लोजिव्ह म्हणजे शक्ती आणि गती ह्या दोन्हींचा मिलाप. त्या दोन्हींचा मिलाप झाला की स्फोट होतो, त्याला आपण एक्सप्लोजिव्ह स्ट्रेंथ म्हणतो. ती डावामध्ये खूप महत्वाची असते. त्यानंतर रिॲक्शन टाइम हे काउंटर टेक्निक मध्ये खूप महत्वाचं आहे आणि ते शरीरामध्ये तयार होते की किती लवकर तुम्ही एखाद्या हरकत म्हणजे एखाद्या मुवमेंटला परिणाम देता किंवा किती लवकर ती मुवमेंट करता. तर तुमची रिॲक्शन टायमिंग चांगलं ते ट्रेनिंग थ्रू तयार होत राहतं. त्याच्यावरती पण जास्त फोकस करता आला पाहिजे. त्यानंतर दुसरा पार्ट येतो की तुम्ही फोर्स कोणत्या, फोर्स म्हणजे ताकद कशा प्रकारचे वापरता. तर त्यात एक असतं मॅट फोर्स. मॅट फोर्स म्हणजे काय असतं, ज्यावेळेस मी डबल लेग अटॅक करतो किंवा ज्यावेळेस मी दुहेरी पटाला शिरतो त्यावेळेस मी मॅटला किती जोरात पुश करतो, जेवढ्या जोरात मी मॅटला पायाने दाबेल तेवढ्या लवकर मी वरती उठणार आहे. अगर मी मॅटला खाली दाबत नाही जोरात पायाने तर मी वर उठू शकत नाही लवकर. त्यानंतर दुसरं एक असतं वेट फोर्स. काही जण म्हणतो की हा वजन कुस्ती खेळताना दुसऱ्याच्या अंगावरती वजन खूप चांगलं टाकतो. ते वजन असतं की पटकन आता काही मुलं असतात की ते स्प्रॉल मुवमेंट टाकणार वजन खूप चांगलं टाकतात. एखादा त्यांच्या पोटाखाली अटॅक केला किंवा पायात अटॅक केला की खूप चांगलं वजन टाकतात किंवा कॅच खूप चांगलं करतात. की आता हे टांगचं टेक्निक आहे की मी त्यावेळेस त्याला पकड घेतो त्यावेळेस त्याचं वजन विथ माझं वजन मी फक्त एका पायावर तोललेलं असते. ते माझ्या वेट फोर्स मध्ये युज होतं. त्यानंतर होतं एक मसल्स फोर्स. तुमचं ग्रिपिंग किती चांगलं आहे, जेवढ्या रोलिंग पोझिशन आहेत भारंदाज मध्ये मसल फोर्स खूप
खूप काम करतो की तुम्ही किती चांगली ग्रिप घेता, खेमेमध्ये किती चांगली ग्रिप ग्रिप घेतात. त्यानंतर थ्रोईंग मध्ये पण मसलचा खूप सारा पार्ट आहे की तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं ग्रिपिंग करता, मसल पॉवर यूज करता. त्यानंतर येतं कुस्तीमधील डाव शिकणे. आता हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे की कुस्तीमधील डाव शिकण्याचे टप्पे कोणते आहेत. म्हणजे आपण स्टेजेस ऑफ लर्निंग टेक्निक, एक टेक्निक शिकवताना ह्या गोष्टीकडं आपण ह्या गोष्टी बऱ्याच प्रशिक्षकांना किंवा ह्या गोष्टी पोहोचलेल्या नसतात. त्यामुळे आपण तेवढ्या इफेक्टिव्हली त्या मुलांच्या ती टेक्निक इम्प्रूव्ह, हा खूप महत्वाचा भाग आहे की आपण कशाप्रमाणे टेक्निक, आता इथपर्यंत आलो आपण, डावांची विभागणी केली, डावाचं विश्लेषण केलं, त्याच्यानंतर आपण ते शिकण्याचे टप्पे कोणते आहेत. म्हणजे एक डाव शिकवत असताना मी कोणत्या पद्धतीनं त्या माझ्या एका पैलवानाला मी शेवटपर्यंत त्याच्यामध्ये तो डाव परफेक्ट केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पोझिशन येते की ती कॉग्नेटिव्ह स्टेज, म्हणजे संज्ञानात्मक किंवा विचारात्मक. तर त्याच्यामध्ये त्याचा उद्देश काय असतो त्या पहिल्या स्टेजचा, की माझ्याजवळ मुलगा आहे, त्याच्या डोक्यात मी एक टेक्निकची पिक्चर तयार करतोय. मी त्याला एखादा डाव दाखवला तर तो त्याच्या डोक्यात तयार झाला की हा हे टेक्निक असं आहे आणि मी ह्या पद्धतीनं करू शकतो. तर ह्याच्यात थिअरीज, मेथड्स काय आहेत की कशाप्रमाणे पद्धतीनं आपण ते टेक्निक इम्प्रूव्ह करू शकतो. तर पहिला आहे डेमॉन्स्ट्रेशन. तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं प्रात्यक्षिक करता. म्हणजे मी एक टेक्निक दाखवत असेल तर मी प्रत्येक की फॅक्टरला धरून, की फॅक्टर म्हणजे त्याच्यातले बारकावे, की मी कसा शिरणार आहे, माझी स्टान्स पोझिशन कशी आहे, माझी ग्रिप कोणती आहे, मी कुठून अटॅक करणार आहे, त्याची रिॲक्शन काय असणार आहे समोरच्या पैलवानाची, आणि मी त्याचा एंड कसा करणार आहे, मतलब मेन पार्ट आणि कंट्रोलिंग, त्याला चित कसा करणार आहे. हे डेमॉन्स्ट्रेशन तुमच्याकडे खूप सुंदर पद्धतीने असेल तर त्या मुलाच्या डोक्यात ते टेक्निक खूप चांगल्या प्रमाणे पिक्चर तयार होईल. आणि ते एक्सप्लेनेशन, म्हणजे मी तुमच्याजवळ करतोय, हे एक्सप्लेन करतोय ही गोष्ट काय आहे, की बऱ्याच जणांना माहित नसेल किंवा खूप सारे चांगले कोच आहेत त्यांना माहित आहेत ह्या गोष्टी, म्हणजे सर्वच चांगले आहेत, मला कोणाला असं म्हणायचं नाही, की एक्सप्लेन करतोय की नक्की टेक्निक कशा पद्धतीचा आहे. आणि पण ह्याच्यामध्ये सगळ्यात पार्ट काय असतो की जास्त मेंदू काम करत असतो, शरीर कमी काम करत असतं. तर त्यावेळेस आपल्याला डेमॉन्स्ट्रेशन, एक्सप्लेन या दोन गोष्टी फक्त करायच्या आहेत की कॉग्निटिव्ह स्टेज मध्ये, संज्ञानात्मक अवस्थेमध्ये. त्यानंतर येते एक मोटर स्टेज येते, म्हणजे सहाय्यकारी अवस्था. तर याच्यामध्ये आहे की मेंदूचा म्हणजे नॉर्मल यूज ब्रेन होतो, ब्रेनचा यूज कमी होतो आणि मसल लिंक जास्त वाढते. की काही वेळेस आता असं म्हणतो की हा पैलवान आहे आणि ह्याला माहितीच नाही आणि त्यानं टेक्निक मारलं, त्यावेळेस म्हणतो की मला माहितीच नाही मी डाव मारला. तर ती सिच्युएशन मध्ये त्या प्रोसेसकडे जाण्यासाठी आपल्याला ही करावी. तर ह्याच्यामध्ये काय करू शकतो की आपण त्याच्यावर ऑब्झर्वेशन करू शकतो की कशा पद्धतीने करतोय, कुठं चुकतोय, आपल्याला कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, मग ते आपण करेक्शन मध्ये करू शकतो की कशा प्रकारे करेक्शन करायचं. की त्यावेळेस त्या गोष्टीमध्ये माझा पार्ट खूप जास्त आहे की मी किती चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये करेक्शन करतोय. मग आपण तिसऱ्या स्टेजला येतो आणि ही 1-2 महिन्याची प्रोसेस नाही, ही 5-6 महिने आहे की मला एक टेक्निक त्या मुलाच्या मध्ये त्याच्या बॉडी लँग्वेजला बघून, त्याची शारीरिक रचना बघून मला ते तयार करायचं आहे त्याच्यामध्ये. तर तिसरा पार्ट आहे तो ऑटोमॅटिक स्टेज, म्हणजे स्वयंचलित अवस्था. त्यावेळेस काय असतं, टू क्रिएट टू हाय मसल लर्निंग, नॉर्मल यूज ऑफ ब्रेन, म्हणजे त्यावेळेस मसलचं लर्निंग पूर्ण झालेलं असते, त्याच्या मसलने सर्व टेक्निक शिकलेले असतात, त्या टेक्निकचे बारकावे त्या मसलला माहित झालेले असते आणि ब्रेनचं काम खूप कमी झालेलं असतं. मग ह्यावेळेस मी काय करू शकतो, एक कोच कोणतं प्रॅक्टिस देईन त्यांना, तर व्हरायड म्हणजे वेगवेगळे पार्टनर देणं, म्हणजे कमी उंचीचा असेल, जास्त उंचीचा असेल, ताकदीचा जास्त असेल किंवा ज्याच्याकडे जास्त लवचिकता आहे, असे वेगवेगळे पार्टनर देऊन आपण त्या मुलामध्ये ते टेक्निक क्रिएट करू शकतो. ते टेक्निक क्रिएट केलं तर त्याला स्वतःला अंदाज येईल की हे टेक्निक मी कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, किंवा त्याच्यातील बारकावे कोणते आहेत. आणि प्रत्येकाबरोबर केल्यामुळं त्याच्या एका कॉम्पिटिशन लेवलची, म्हणजे एका स्पर्धापूर्व तयारी होऊ शकेल. त्यानंतर एक स्किल टेज येते. स्किल टेज म्हणजे कौशल्य अवस्था. तर याच्यासाठी मी एक एक्झाम्पल देईन. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये तेव्हा पायाची क्लिंज होती. 30 सेकंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये सुशील फर्स्ट राऊंड विन होता, सेकंड राऊंड मध्ये क्लिंज आली, सुशील ती क्लिंज हारला आणि त्यानं ते कैचीचं एक टेक्निक केलं होतं, त्याला सीझर पण म्हणू शकतो, कैची. तर ते फेल झालं होतं टेक्निक.
सेकंड राऊंड मध्ये परत थर्ड राऊंड मध्ये परत क्लिंच वर कुस्ती गेली. क्लिंच जो अपोनंट होता कझाकिस्तानचा पहिलवान तो जिंकला. परत सुशीलनं तेच टेक्निक केलं कायची जे पहिल्या राऊंड मध्ये फेल झालेलं होतं आणि ते सक्सेस झालं टेक्निक थर्ड राऊंड मध्ये आणि ऑलिम्पिक मेडल आलं त्याचं. म्हणजे हे त्याच्या रिफ्लेक्स लेवलला होतं की एखादा दुसरा कोणी कोच असतं तर त्याला म्हटलं असतं की तू ते करू नको, तरीही ते केलं. त्याने विचार केला नव्हता की मी हे टेक्निक केलं तर फेल जाईल, पण ते त्याच्या रिफ्लेक्स लेवल मध्ये होतं की त्याला माहित होतं की माझा ह्या टेक्निकचा सक्सेस रेट ज्यादा आहे हे त्याच्या मसलला माहित होतं. ती त्याची स्किल टेज होती. तर एका कोचला एका प्रशिक्षकाला त्या स्किल टेज पर्यंत येण्यापर्यंत वर्क केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण मेथड कोणती कोणती युज करू शकतो, म्हणजे सरावाच्या पद्धती स्किल टेज मध्ये आपण मुलाला कोणत्या मेथड मध्ये ट्रेन करू शकतो. तर आपण त्याची लाईव्ह रेसलिंग म्हणजे बाउट घेऊ शकतो किंवा आपण त्याची लढत म्हणतो, लढत लावू शकतो. त्यानंतर कॉम्पिटिशन बाउट आपण तालमीतल्या तालमीत किंवा एका सेंटरमध्ये कॉम्पिटिशन बाउट घेऊ शकतो. सेम वेटची ओरे वेट किंवा लो वेटच्या मुलांच्या बरोबर त्याची बाउट करू शकतो. त्यातून आपल्याला कळू शकतं की हा ते टेक्निक किती इफेक्टिव्हली करू शकतो. त्यानंतर येतं बिल्डअप कॉम्पिटिशन. तर ते बिल्डअप कॉम्पिटिशन आहे, आपण बिल्डअप कॉम्पिटिशन करू शकतो की एखादा आता स्पर्धात्मक स्किल टेज मध्ये आल्यानंतर तो स्पर्धेत खूप सारं चांगली टेक्निक लावू शकतो आणि इथून पुढे एका चांगल्या पैलवानाचा ग्राफ तयार होऊ शकतो. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यावर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे आणि ह्या आत्मसात केल्या पाहिजेत. जर हे तंत्रज्ञान आपण जर आत्मसात केलं तर तो मग मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे तो रँडमली रिझल्ट राहणार नाही आणि आपलं पर्सेंटेज वाढेल. की एक चांगला पैलवान तयार करण्याचं की मी 4, 5, 6 वर्षात किंवा पुढील 10 वर्षात माझे टार्गेट्स पूर्ण होतील किंवा महाराष्ट्रासाठी एक ऑलिम्पियन मिळेल किंवा भारतासाठी एखादा ऑलिम्पिक मेडलिस्ट मिळेल किंवा पहिला गोल्ड मेडलिस्ट मिळेल. तर ही प्रोसेस आहे, हा एक फक्त त्याच्यातला भाग आहे की एका कोचला मॅटवर पोहोचण्यापूर्वी ह्या गोष्टींची कल्पना असणं खूप महत्वाचं आहे किंवा ह्या गोष्टींचं नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर इथून आपण थोडस मॅट वरती, हा शेवटचा पॉइंट आहे आपला. तंत्रज्ञान संपल्यानंतर मी एकच पार्ट घेतलेला आहे की स्क्रीनवर आपण पाहत असाल की कुस्तीत डाव करण्यासाठी पवित्र्यात उभे राहण्याची स्थिती. म्हणजे कुस्तीमध्ये जेवढी टेक्निक ही स्टान्स मधून म्हणजे पवित्र्यामधून बाहेर पडतात. ज्या मुलांचे पवित्रे चांगले आहेत किंवा ज्याचे स्टॅन्स मोशन्स चांगले आहेत मॅटवर, जे सर्व मॅट कव्हर करतात किंवा कुठूनही अटॅक करण्यासाठी त्याच्या स्टान्स पोझिशन खूप महत्वाचे आहेत. तर आपण हा एकच पार्ट घेतलेला आहे की जो प्रॅक्टिकली पण असेल, थोडासा मुद्दामून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. हा सिम्पल वाटतो पण पूर्ण रेसलिंग त्याच्यामधून बाहेर पडते. तर त्याच्यामध्ये फुटवर्क इज मोर इम्पॉर्टंट, म्हणजे पायांच्या हालचाली कुस्तीमध्ये खूप महत्वाच्या असतात. ज्याच्या पायाच्या हालचाली स्लो असतील तो इफेक्टिव्हली अटॅक करू शकत नाही किंवा स्कोरिंग रेट कमी राहतो किंवा एक चांगला पैलवान इलिट रेसलर तो त्या पद्धतीने होऊ शकत नाही. तर त्यामध्ये आहे की पहिला एक ट्रायपॉड स्टान्स किंवा लो स्टान्स. आता मी त्याच्यात एक चित्र दाखवलेलं आहे, त्यात तो जॉर्डन म्हणून पहिलवान आहे, त्याचं शिफ्टिंग खूप चांगला आहे. म्हणजे तो मॅटच्या खूप जवळून कुस्ती करतो आणि तो शिफ्ट होत जातो, वरती पण जाऊ शकतो आणि खाली पण येऊ शकतो. त्याचा एक हात मॅटला लागलेला आहे आणि नजर त्याची समोर आहे, कारण त्याला माहिती त्याचे खूप सुंदर. मी फक्त त्याचाच कशासाठी ठेवलेला आहे, हा ऑलिम्पिक चॅम्पियन आहे, वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि त्याचे रेसलिंग खूप जास्त आहे त्याच्याकडे. तर त्याची अटॅकची पोझिशन, त्याची समोर असणारी नजर, साईडच्या मुवमेंट ह्या स्टान्स मधून खूप चांगल्या पद्धतीने होतात. तर आपल्याला ह्या स्टान्सची माहिती असणं पण खूप गरजेचं आहे. तर तो ट्रायपॉड स्टान्स आहे, एक म्हणजे तीन भाग मॅटशी टच आहेत, एक हात, एक दोन्ही पाय आणि एक हात समोर आहे त्याचा, की तो तिथून डिफेन्सिव्ह मुवमेंट पण करू शकतो, अटॅकिंग मुवमेंट पण करू शकतो किंवा स्पिन मुवमेंट पण करू शकतो. त्याच्यानंतर मी दुसरा दाखवला मिडल स्टान्स. याच्यामध्ये दोन्ही हात त्याचे समोर आहेत, नजर समोर आहेत, हे हात आणि पुढे आहेत त्याचे. हात म्हणजे आपले गार्ड असतात की हात आपल्याला पुढच्या अटॅक मधून वाचवतात किंवा डिफेन्सिव्ह पोझिशन चांगल्या करतात आपल्या. तो मिडल स्टान्स आहे तो. त्यातून त्या पवित्र्यातून शिफ्ट मुवमेंट्स जास्त चांगल्या बाहेर पडतात. त्यानंतर येते की हाय स्टान्स किंवा अपराईट स्टान्स. आता तो मी ग्रिकोचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये, की जेवढं क्लोजिंग मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे जेवढं ग्रिकोमध्ये जास्त कॉन्टॅक्ट मध्ये असेल तेवढी टेक्निक सुंदर. थ्रोईंग मुवमेंट सर्व या
कॉन्टॅक्ट मधून लागतात त्या नॉन कॉन्टॅक्ट मधून लागत नाहीत. तर त्याच्यामध्ये हाय स्टान्स त्याची मुवमेंट बघा की दोन्ही पायामध्ये अंतर किती आहे, कमर स्ट्रेट आहे, दोन्ही हात शरीराशी लॉक केलेले आहेत की जेणेकरून त्याचा काखेमध्ये हात जाऊ नये, गेला तर स्वतःचाच जावा आणि स्कोरिंग व्हावं. तर ते ग्रिकोमध्ये अशा प्रकारचे स्टान्स असतात. त्यामुळे फ्रीस्टाईल मध्ये जेणेकरून हे कुठे आहेत बाकीचे? फुटवर्क पायांच्या हालचाली खूप महत्वाच्या आहेत की जिथून आपली कुस्तीमध्ये जास्त व्हेरिएशन येऊ शकतात किंवा जास्त कुस्ती खेळू शकतो. ह्याच्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व केली पाहिजे व सायंटिफिकली ज्यावेळेस मी मॅट वरती जाईन, म्हणजे मी ऍज अ कोच, एक कोच म्हणून एक प्रशिक्षक म्हणून मॅट वरती जाईन किंवा मातीत जाईन, त्यावेळेस मला ह्या गोष्टींचा विचार करून जाणं खूप महत्वाचं आहे. आणि मला आशा आहे की जे मला सांगायचं होतं ते मी आपल्यापर्यंत एक नवीन पण एक पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. आपण प्रश्न विचारू शकता. आज प्रश्नोत्तर सुरू होण्याच्या पूर्वी मी तर सांगू इच्छितो, आज अमोलनं एक चांगल्या गोष्टीला हात घातलेला आहे. कुस्ती एवढी सखोल आहे, त्यापैकी एक महत्वाची आहे डाव आणि डावासाठी लागणारे अजून हे फक्त 60 मिनिटाचा 1 तास असतो. त्या 60 मिनिटापैकी हे 1 मिनिटाचं ज्ञान आता कुस्तीमधलं लागणारं अमोलनं दिलं. डाव ते कशा कोणत्या कोणत्या पोझिशन मधनं कोणत्या प्रकारे लागतायत वगैरे, त्यानंतर येत आहेत उभ्या स्थितीतील डाव, बैठ्या स्थितीतील डाव, समोरासमोर लागणारे डाव आणि आपण पाठीवर गेल्यानंतर डाव किंवा आपण खाली घेतल्यानंतर लागणारे डाव, हे बैठ्या स्थितीत आणि उभ्या स्थितीत. असा हा मोठा म्हणजे हा क्लास खूप मोठा आहे आणि कुस्ती एवढी सखोल आहे की तुम्ही जेवढा अभ्यास करशीला तेवढी ती कमी आहे. डाव हे एक कुस्तीचं पैलवान बनण्यासाठी लागणार एक तंत्र शुद्ध आहे. आता कुस्तीमध्ये तुमच्या सर्वांच्या माहिती करतात तंत्रशुद्ध ट्रेनिंग, शास्त्रशुद्ध आहार, विश्रांती आणि सातत्य हे मुख्य घटक लागतात एका पैलवानाला प्रगती करण्यासाठी. डाव दुधारी डाव असतो. फॉर एक्झाम्पल बगलडूब आहे, मी उजव्या पद्धतीने माझं बगलडूब करायला जातो तर माझा डावा बगल माझी खाली असते, तो तिकडं जाऊ शकतो. त्यामुळं डावाबद्दल अमोलनं खूप अशी चांगली माहिती दिली. अशीच तुमच्या माहिती करता रंगावरती जाऊ नका किंवा आपण फॉरेनच्याला आपण आपल्यापेक्षा बाहेरच्यांना जास्त किंमत देतो आणि त्यांच्या नावाचा गौरव करत असतो. आपल्यात टॅलेंट आहे, टॅलेंट मुलं आहेत, त्यांचं ऐका, त्यांच्यापासून शिकायला कोणाचे वयाची मक्तेदारी नाही आहे. हे ज्ञान कोणीही देऊ शकतो, घेऊ शकतो, त्याला वयाची अट नाही आहे. परंतु आता तुम्हाला सर्वांच्या माहिती करता यानंतर येणारं पुढचं टेक्निक आहे वेबिनार आहे ते ट्रेनिंग मेथड मध्ये हा डाव आणि त्याच्यानंतरची कशी तयारी केली जाते त्यासाठी अमर निंबाळकर हा साईमध्ये हा सेनादलातून सेवानिवृत्त साईकडे कोच म्हणून राहिला आणि तोही लखनौच्या जिथून मुली आंतरराष्ट्रीय स्तरावरती जात आहेत ट्रेनिंग करतोय. तो ट्रेनिंग तुम्हाला ट्रेनिंग मेथड मध्ये वॉर्मिंगअपचे प्रकार किती वेळ केला पाहिजे, त्याचे फायदे त्याचे नुकसान हे पुढच्या सेशन मध्ये बुधवारी तो देणार आहे. आता आपल्याला जर काही प्रश्न वगैरे विचार असतील, प्रश्न विचारत असताना कुस्ती खूप मोठी मी आता सांगितलं एवढ्या तासात 50 मिनिटांमध्ये हे संपूर्ण येईल असं नाही, परंतु याच्याशी निगडीत नाही तर मग मला ढाकलावर तर मला काय करू, मला बगलडूबणार तर मी काय करू, हे असलं लाईन सोडून जर प्रश्न विचारू नका. तुम्हाला ह्याच्याशी निगडीत जर कोणाला प्रश्न विचारायचं असतील तर ते विचारावं. अमोल यादव. सर मी धीरज बोलतोय पांगारकर. नमस्ते. सर मला ऍक्च्युली मुलांमध्ये म्हणजे म्हणतो ना आपण विल पॉवर कशी वाढवता येईल ह्यावर थोडस मला माहिती मिळेल तर बरं होईल सर. विल पॉवर एक असा पार्ट आहे की मी त्यासाठी त्या उसेन बोल्टचं उदाहरण देईल. उसेन बोल्टला ट्रेनिंग मध्ये माहिती आहे की मी 10 सेकंदाच्या आत 100 मीटर पूर्ण करू शकतो. हे ट्रेनिंग मध्ये म्हणजे विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती आहे. ते ट्रेनिंग मध्ये त्यानं तयार केलेलं आहे की मी ज्याप्रमाणे टेक्निक मी तयार केलेलं आहे, मला माहिती आहे की मी बाउट मध्ये मी तालमीत माझी 20 मिनिटाची बाउट असेल तर त्या बाउट मध्ये मी 4-5 वेळा टेक्निक लावू शकतो.
तर तीच तुमची विल पॉवर आहे की जी तुम्ही ट्रेनिंग मध्ये तयार केली, तीच कॉम्पिटिशन मध्ये लागेल. अचानक कॉम्पिटिशन मध्ये जे टेक्निक तुम्ही कधीच केलं नाही हे कधीच लागणार नाही कॉम्पिटिशन मध्ये. तर विल पॉवर जी आहे की तुम्ही ते ट्रेनिंग मध्ये सारखं ट्राय करता. मी आता तेच सांगत होतो की ट्रेनिंग मध्ये किती वेळा रिपीट करता तुम्ही ते. म्हणजे एक चांगला पैलवान तयार होण्यासाठी कमीत कमी 10,000 तास मॅट वरती वर्क करावं लागतं. म्हणजे ट्रेनिंग एज, त्याचे ट्रेनिंग अवर्स, ट्रेनिंगचे तास 10,000 असावे, त्यातून ती विल पॉवर तयार होते. ती तुमच्या ट्रेनिंग मध्ये, ती काय अशी वेगळी गोष्ट नाही. म्हणजे त्या विसनबर्टला माहित आहे की मी 10 सेकंदाच्या आत 9:57 मध्ये पळू शकतो किंवा हे करू शकतो. त्याच वेळेस तो ऑलिम्पिक मध्ये ते टायमिंग देऊ शकतो. किंवा सुशीलाचं उदाहरण दिलं मी की सुशीलला माहित आहे की माझं हे 100% टेक्निक, ती विल पॉवर आहे की पहिल्या राऊंड मध्ये ते टेक्निक फेल जाऊन सुद्धा तो दुसऱ्या राऊंड मध्ये ते कैचीच टेक्निक करतो आणि ते सक्सेस करतो. त्याला विल पॉवर म्हणतात. तर तुम्ही त्या ट्रेनिंग मध्ये त्या पार्टला जास्त वेळा करा. जेवढं जास्त वेळा कराल ते मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यातलंच आहे की तुमचं स्किल मास्टरी येत राहील त्याच्यावर. एकदा मास्टरी आली की विल पॉवर आपोआपच येणार आहे तुमच्या जवळ. थँक्यू सर. नमस्कार. नमस्ते. मी जळगाव जिल्ह्यातून भानुदास सारखे बोलतोय. हा सर, मला अंडर 14च्या मुलांबद्दल जी त्यांची तयारी करून घेण्याबाबत मला तुमचं मार्गदर्शन पाहिजे. अंडर 14 ही फंडामेंटल एज आहे. म्हणजे अमोल एक मिनिट. हा सर. आजचा आपला विषय आहे डाव आणि तंत्रज्ञान विषयी प्रश्न विचारायचा. विचारा. मुलगा तयार करायसाठी, वजन कमी करायसाठी, वजन वाढवायसाठी हे सेशन नाहीये, परत सेशन येणार आहे. या प्रश्न विचारण्यासाठी नम्रतेची विनंती, तुम्ही विषयांतर करू नका. कुस्ती खूप मोठी आहे, ती एवढ्या वेळात संपणारी, तुमच्या शंकाचं निरीक्षण संपणारी नाही आहे. आता जो झालेला सब्जेक्ट आहे त्यांच्याविषयी जर त्यांना तुम्हाला कोणाला जर विचारायचे प्रश्न असतील तर विचारा. नमस्कार सर, मी सारंग परदेशी. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा बोला. सर, आपण ज्यावेळेस म्हणजे मुलं वेगवेगळ्या ठिकाणी प्रॅक्टिसला असतात आणि त्या ठिकाणी काही टेक्निक मध्ये त्यांच्या काही चुका हे आपोआप त्याच्या सवयीमध्ये चुका होऊन जातात टेक्निकच्या, आणि ते ज्यावेळेस दुसऱ्या सेंटरवर किंवा आपल्या जवळ येतात तर त्या चुकीच्या टेक्निकला आपण करेक्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारची अशी मेथड यूज करावी की जेणेकरून ते इझिली ते चुका करणार नाही. पहिल्यांदा तर तुम्हाला त्या टेक्निकचा अनालिसिस केलं पाहिजे, हा चुकतो का. तर एका कोचचं काम आहे की ती पहिल्यांदा चूक तुम्ही त्या मुलाच्या लक्षात आणून नाही दिली पाहिजे. ते तुमच्या ट्रेनिंगचं स्किल आहे की तुम्ही कशा पद्धतीनं ते हँडल करता. म्हणजे तुम्ही एकदम त्याला सांगितलं की हे तू चुकीचं करतोयस तर त्यात आणि काहीतरी वेगळा होईल किंवा जास्त चुकीचं करेल, तर त्या मुवमेंट्स करा तुम्ही. त्या म्हणजे एक टेक्निक चुकीचं करतोय तर त्या टेक्निक बरोबर कसं आहे आणि त्याचे आपल्याला शॅडो ड्रिल्स कशा करून घेता येतील, तर त्या पहिल्यांदा ड्रिल्स करून घ्या तयार त्याच्याकडून. त्याच्या मसल लर्निंग, मी तेच सांगत होतो की त्याच्या मसल लर्न होतील, मसल शिकतील ते, त्यानंतर ती त्याची चूक सुधारू शकते. त्याच्या मसलमध्ये लर्न करा. म्हणजे पहिल्यांदा तर त्याच्या मसलनं ते चुकीचं टेक्निक आत्मसात केलेलं आहे. तुम्ही त्याला शिकवलं की मसलला ती चूक मोडायला लावा, की सारखं त्याच्यावरती वर्क करून ना, किंवा गेम थ्रू एक्सरसाइज देऊ शकता त्यासाठी, किंवा दुसऱ्या ड्रिल्स देऊ शकता तुम्ही, त्यातून तुम्ही त्याची चुकी सुधारू शकता. शेखर सर. येस सर. फेसबुक लाईव्ह वरती काय आल्यात का बघा, प्रश्न वगैरे कोणाचं काय आहे का? नाही. ओके. कुस्तीसाठी सर्वांचं सहभाग आणि उपयुक्तता जरुरी असते. त्याप्रमाणे निव्वळ कोच असून चालत नाही, नुसतं संघटक असून चालत नाही. आज या कुस्ती क्षेत्राला प्रगतीशील विकास नेण्यासाठी अधिकृत पंचाची गरज असते. त्या अधिकृत पंचापैकी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त असलेले विकास पाटील ठाणे हे इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या विषयावर. विकास पाटील ठाणे, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच आहेत का? आहे. ओके. खूप खूप धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा अमोल यादव बद्दल थोडीशी माहिती पण देऊ इच्छितो की अमोल यादव हे स्वतः उच्च शिक्षित आहेत. ते MPED आहेत, NIS आहेत,
आणि एक साईचे उत्कृष्ट असे कोच आहेत आणि सेंटर फॉर एक्सलन्स ह्यामध्ये त्यांचा विशेष उल्लेखनीय असं काम आहे असे अमोल यादव आजच्या ह्या वेबिनारला आपल्याला उपलब्ध झाले. आणि विशेष म्हणजे भारतामध्ये सर्वोत्कृष्ट कुस्ती जर कुठे पाहायला मिळते किंवा ज्या कुस्तीचा भारताचा संघ जिथे घडवला जातो, जिथे आपले स्टार खेळाडू प्रॅक्टिस करतात, अशा सोनीपत येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या ट्रेनिंग सेंटर मध्ये अमोल यादव सध्या खेळाडूंना किंवा कुस्तीशी संबंधित सर्व काही कार्य करत आहेत, ट्रेनिंग देत आहेत. आणि एक उच्च विद्या विभूषित असा कुस्तीपटू आज आपल्याला ह्या वेबिनारला उपलब्ध झाला. खेळाडूंना खूप चांगलं मार्गदर्शन किंवा कोचला एक चांगलं मार्गदर्शन होईल असं त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि कुठल्या प्रकारचे डाव कधी वापरायला, कसे अस्त्र वापरले पाहिजेत याचं मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि त्यात एक मला ती नरसिंग यादवची कुस्ती आठवते की त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये त्या जर्मनी की फ्रान्सचा खेळाडू होता, त्या ज्याच्यामधून ऑलिम्पिकचा कोटा मिळवला, अशी शेवटची ढाक जी मी अजून विसरू शकत नाही आयुष्यामध्ये, की ज्यामुळे ती कुस्ती आपण जिंकू शकलो. त्या टायमाला कोचची भूमिका माझ्या मनात अजूनही कुतूहल आहे, कोचची भूमिका काय होती आणि कोचचं त्याने ऐकलं का वगैरे वगैरे. तर कोचचं फार महत्वाचं असं योगदान असतं आणि कोचचं हे वेबिनार आपल्याला आणि आपणा सर्वांना एक छान असं मार्गदर्शन अमोल यादव यांनी केलं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून तर्फे मी अमोल यादव यांचा खूप खूप आभारी आहे. आणि तसेच आजचा जो श्रोता वर्ग होता, जवळजवळ 70च्या वर आज सर्वांनी ही मीटिंग जॉईन केली. मी ह्या श्रोता वर्गाचा देखील आभारी आहे की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ, कारण आजचा दिवस घरटी गणपती असा सण आहे आणि असा असताना देखील 70 जणांनी याची देही याची डोळा हा याचा अनुभव घेतला. हेही नसे थोडके, खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आणि मला वाटतं असं ऑनलाईन वेबिनार मधून आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. याचा ज्यांनी लाभ घेतला तर त्यांना माझी विनंती आहे की हे व्हिडिओ वगैरे जे रेकॉर्डिंग आपल्याला आता उपलब्ध होणार आहेत, तर हे व्हिडिओ आपण इतरांना शेअर करा, की ज्यामुळे जे कोणी ह्या वेबिनारला अटेंड होऊ शकले नाहीत, तर हे जे सेशन होतं आत्ताच असेल किंवा हे अगोदरचे असेल, उत्कृष्ट सेशन सर्वांना पाहायला मिळतील. आणि कुस्तीबद्दल जे लोकांचं मत बनलेलं असेल, बनणार असेल, तर ते चांगलं मत कसं बनेल, ते आत्ताचे कुस्ती खेळाडू असतील, कुस्ती कोच असतील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद असेल, तर हे कसे टेक्नोसॅव्ही झालेले आहेत. आणि एक उत्कृष्ट असं वेबिनार मी म्हणेन की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने आयोजित केलेलं आहे, सर्वांसाठी उपलब्ध केलेलं आहे. आणि असे तज्ञ अशी मंडळी याच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पडद्यामागचे कलाकार पण आहेत आणि समोर दिसणारे कलाकार पण आहेत, परंतु त्याच्यामध्ये कोणाचं नाव घ्यायचं राहिलं तर कदाचित दुखावले जातो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिषदेकडून या वेबिनारला यशस्वी करण्यासाठी लागलेले हात आणि श्रोता वर्ग, पदाधिकारी या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि आपण पुन्हा एकदा अमोल यादव सरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मला वाटतं आजचं वेबिनार आपण इथेच संपूया. धन्यवाद सर. विकास सर थांबा, पाटील सर बोलणार आहेत. विकास, हॅलो बोला. हॅलो, बोला. सॉरी. यानंतर सर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय गणेश सर आवाज येत नाही. कोळे सर कोळे सर आहेत का? आहेत ना. कोळे सर आभार माना. हॅलो कोळे सर. कोळे सर आहेत तिथे दिसत. हा कोळे सर, आपल्याला विनंती, आपण आभार मानावा आत्ताच्या आणि आजचं वेबिनार संपल्याचं आहे का आज या ठिकाणी
प्रशिक्षण वेबिनार 5वं सत्र संपन्न होत आहे. या ठिकाणी माननीय अमोल यादव यांनी आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं. याला सर्व पंचांनी कोचेसनी घ्यायला पाहिजे. या ठिकाणी हा उपक्रम चालू केला आहे कुस्तीगीर परिषदेने. माननीय संघटनेचे अध्यक्ष शरद पवार साहेब, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेवजी मोहिते, सिनियर उपाध्यक्ष सरदार आबा शिंदे आणि प्रामुख्यानं ज्यांनी ह्या युवक लोकांनी हा कार्यक्रम पुढे चालवलेला आहे असे शिंदे, ललित लांडगे आणि या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख माननीय उत्तमरावजी पाटील यांनी फार चांगला उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नक्कीच त्याचा कोचेसला फायदा होणार आहे आणि याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. या ठिकाणी आज गणपती सगळ्यांकडे बसले असतील, सगळे बिझी आहेत लोक, तरी सुद्धा मगाशी पाटील सरांनी सांगितलं का म्हणजे 70 लोकांनी या ठिकाणी भाग घेतला आहे. तरी याची बाकीच्या लोकांनी हे फेसबुकवर पाहता येईल, त्यांना त्याचा लाभ घ्यावा. आणि हे आता पुढच्या बुधवारी आहे असं हे बरेच दिवस चालणार आहे. प्रशिक्षण म्हटलं की फार लंबा काळ लागणार आहे. त्यामुळे सगळं यावेळी जे उपस्थित नसतील कोचेस त्यांनी पुढच्या बुधवारला उपस्थित राहून प्रशिक्षण वेबिनारचा आनंद घ्यावा. मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि माझं आभार प्रदर्शन संपवतो.